Welcome students. Today we can discuss the next type of that differentiation, that is called the logarithmic differentiation. Logarithmic differentiation. TIATION. See that. Now up to here we can discuss the all types of differentiations up to that of the simple function from that of the composite function. त्याच्यामध्ये इन्व्हर्स फंक्शनचा पण विचार केला. आणि मग आता बघा, इफ ए कॉम्प्लिकेटेड फंक्शन, बघा म्हणायला ती कॉम्प्लिकेटेड असते, नंतर ती इझीस्ट होणारा. इफ अ कॉम्प्लिकेटेड फंक्शन कंटेन्स दॅट द प्रॉडक्ट, बघा product or quotient or power, okay, when that complicated function contains that the product of so many functions, quotients of them, or that is the power of that the function, then we can take the use of that of the natural logarithm. तर आपण कोणाचा उपयोग करणार, तर नॅचरल लॉगरिथमचा, की whose base is always that of the e. आणि मग when we can apply that the logarithm, natural logarithm on our function, then by taking the use of that laws of logarithm, आणि मग आपण त्या laws of logarithm चा उपयोग करून we can becomes that a complicated function as a easiest function, which can be make that a product as addition, quotient as subtraction, and power as multiplication. त्यावेळेस आपणाला गुणाकाराचं रूपांतर हे बेरजेत येतं, भागाकाराचं वजाबाकीत येतं. पॉवर बिकम्स दॅट द प्रॉडक्ट विच वी कॅन डिफरन्शिएट आफ्टर. आणि मग सिन्स वी हॅव टू टेक द यूज ऑफ दॅट ऑफ द लॉगॅरिथमिक फंक्शन टू गेट दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्ह ऑफ सच अ कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स, दॅट प्रोसेस इज कॉल्ड दॅट द लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. त्यावेळेस त्या प्रक्रियेला म्हटलं जातं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आणि मग तिथं काय घडतंय ते बघा. फॉर इन पर्टिक्युलर, मग गुणाकार भागाकार तर आपल्याकडे असतोच, परंतु इन पर्टिक्युलर टू डिफरन्शिएट दॅट ऑफ द सच टाइप ऑफ फंक्शन, से y इक्वल टू f ऑफ x रेस टू दॅट ऑफ द g ऑफ x. म्हणजे इथं एक दिलेली फंक्शन ही एका फंक्शनच्या स्वरूपामध्ये पॉवरच्या भाषेत तयार होत्या, म्हणजे दॅट इज अ फंक्शन रेस टू फंक्शन. जर आपल्याकडे अशा प्रकारच्या फंक्शन रेस टू फंक्शन आल्या तर त्या लॉगरिथम शिवाय डिफरन्शिएट करणं शक्य नाही. आणि मग when our function is a function raised to function or in this type y equal to f of x bracket raised to that of the g of x, then we can take the use of that of the logarithm. आणि त्यास काय घडतं ते बघा. when we can apply that the log along that of the equation, that is y equal to f of x, then that becomes like of that. सगळे लॉज ऑफ लॉगरिथमचा उपयोग करायचा, ते आपल्याकडे चांगली माहिती आहे. दॅट इज f of x raised to g of x. आणि बाय लॉज ऑफ लॉगरिथम दॅट पॉवर बिकम्स मल्टिपल, आणि मग पॉवर मिळवण्यापेक्षा गुणाकार मिळवणं सोपं. दॅट इज अ लॉग ऑफ f of x. आणि मग आता इथं काय घडतंय ते बघा. दॅट इज अ लॉग ऑफ y इक्वल टू g of x into log of f of x. आणि आपण इकडे राईट हँड साइडला प्रॉडक्ट रूलचा उपयोग करून त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळवू शकता, परंतु लेफ्ट हँड साइडचं महत्त्वाचं आहे. आणि मग वी हॅव टू डिफरन्शिएट दॅट फंक्शन ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपल्या फंक्शनमध्ये y इक्वल टू सम जे काही असतं ते x असतं, xच्या स्वरूपात असतं. आणि मग इथं त्याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो, आणि y हा त्यावेळेस डिपेंडंट व्हेरिएबल होता. आणि मग to differentiate that of the left hand side with respect to x, use our composite function. इथं सुद्धा composite function चाच उपयोग होतो. कसा? कारण बघा, मग log of y हे फंक्शन आहे, log नुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1/y, आणि composite नुसार y चा डेरिव्हेटिव्ह परत कोण येणार तुमचा dy/dx. आणि मग लेफ्ट हँड साइड इकडे तर काय अडचण, इकडे आपल्या नियमानुसार कंपोजिशन नुसार काय असेल ते मिळतात. Note that to find the derivative of that log of y with respect to x by composite rule, it is 1/y into dy/dx. आणि ह्या टेक्निकचा ज्यावेळेस आपण उपयोग करतो लॉगरिथमचा,
त्यावेळेस त्या प्रक्रियेला म्हटलं जातं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. झालं. त्यानंतर आणखी एका प्रकार फंक्शनचा विचार करायचा. तर सी दॅट इज ऑल्सो सिमिलर. तर पुढचा अगोदर त्या फंक्शनचा अर्थ आपण समजून घेऊ. दॅट इज द इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन्स. आणि आता इम्प्लिसिट फंक्शन्स म्हणजे काय त्याचा अगोदर अर्थ आपल्याला माहित पाहिजे. तर सी दॅट नाउ अप टू हियर ऑलवेज वी कॅन टेक दॅट ऑफ द फंक्शन y as in terms of that the x. नेहमी आपला y हा x च्या भाषेमध्ये असायचा किंवा जास्तीत जास्त इन्व्हर्स फंक्शन मध्ये जाताना x becomes that in terms of that y. म्हणजे one variable याचा अर्थ बघा one variable is completely expressed in one another variable. इथं एक व्हेरिएबल हा एका दुसऱ्या व्हेरिएबलच्या भाषेमध्ये पूर्णपणे एक्सप्रेस केला जातो. म्हणजे दिलेलं समीकरण आपल्याला माहिती इन्व्हर्स फंक्शन मध्ये समजा असं असेल x + 2x + 2 = that of the y. तर आपण x ला पण y च्या स्वरूपामध्ये लिहू शकतो y - 2 upon that of the 2. म्हणजे इथं x हा y च्या स्वरूपात असतो किंवा y हा फक्त x च्या स्वरूपात असतो. ओनली इन टर्म्स ऑफ that of the one variable. म्हणजे एक व्हेरिएबल हा दुसऱ्या व्हेरिएबलच्याच एकाच व्हेरिएबलच्या स्वरूपात असतो. either that is y = f of x, मग g of x असेल, h of x असेल, अशा किती फंक्शन असतील. नेहमी आपण y = f of x म्हणत होतो. आणि at that time when y is expressed in terms of x only, at that time y is called explicit. explicit. y is called explicit function of x. त्यावेळेस y ला x च्या स्वरूपातील एक्सप्लिसिट फंक्शन म्हटलं जातं. फक्त x च्या स्वरूपामध्ये ती असते. किंवा x = f इनव्हर्स ऑफ y असेल तर दॅट x इज कॉल्ड द एक्सप्लिसिट फंक्शन ऑफ दॅट ऑफ द y. म्हणजे आतापर्यंत ज्या सर्व फंक्शन होत्या त्या आपल्या एक्सप्लिसिट फंक्शन होत्या. लक्षात आलं. आणि आता आपल्याला पाहिजे इम्प्लिसिट फंक्शन. आणि मग त्याची व्याख्या आपण प्रथम बघू. तर सी दॅट now if a variable y is not expressed explicitly, explicitly, if y is not expressed explicitly in terms of x, or x is not वाटल्यास and घेऊ म्हणजे ते पण नको और पण नको. and x is not expressed explicitly in terms of that of the y. म्हणजे y पण x च्या स्वरूपामध्ये मिळत नाही आणि x पण y च्या स्वरूपामध्ये मिळत नाही. that is the only equation in terms of that the x and y. ते दिलेलं समीकरण जे काही असतं इक्वेशन ऑफ दॅट ऑफ द x and y, at that time y is not expressed explicitly in terms of x and x is not expressed explicitly in terms of that y. Then that equation in terms of that x and y is called that the implicit function. त्यावेळेस x y ला x च्या भाषेतले एक्सप्लिसिट म्हणा किंवा x ला y च्या भाषेतले एक्सप्लिसिट म्हणा, पण कोणीही कोणाच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करता येत नाही. बरोबर. दॅट इज ओनली इक्वेशन इन टर्म्स ऑफ दॅट ऑफ द x and y. ते फक्त x आणि y मधलं समीकरण असतं किंवा इक्वेशन असतं. which have that of the two sides, left and right hand side. झालं. हा झाला त्या इम्प्लिसिट फंक्शनचा अर्थ. आणि मग आता आपणाला त्याचा पाहिजे डेरिव्हेटिव्ह. आणि मग इथं म्हणूया परत डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. डेरिव्हेटिव्हज ऑफ, एक मिनिट तर नावच बदलू म्हणजे तुमच्या पण मनात नको. तर डेरिव्हेटिव्हज ऑफ, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा मिळवायचा याचा विचार करू. डेरिव्हेटिव्हज ऑफ implicit functions. Well, that implicit functions. आणि आता इथं काय घडतंय ते बघूया. तर सी दॅट now if that implicit function is there, आताच आपण अर्थ पाहिला. त्यावेळेस y हा पूर्णपणे x च्या स्वरूपात नसतो किंवा x पण y च्या स्वरूपात नसतो. दॅट इज ओनली इक्वेशन इन टर्म्स ऑफ दॅट ऑफ द x and y.
ते x आणि y च्या भाषेतलं समीकरण असतात. आणि मग आता टू ऑब्टेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट द सच अ फंक्शन नोट दॅट. त्यावेळेस काय करायचं ते बघा. फर्स्ट consider that of the given implicit function which is in terms of that the equation. समीकरणाच्या भाषेतलं ते इक्वेशन किंवा त्या ठिकाणची फंक्शन कन्सिडर करा. झालं. त्यानंतर नोट दॅट और कन्सिडर और ट्रीट ॲज, तुमच्या शब्दात पुस्तकात तो शब्द आहे, ट्रीट दॅट y is a differentiable function with respect to x किंवा y is differentiable with respect to x. तर काय सपोज करायचं, y ही डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे असं सपोज करायचा. का? कारण आपल्याला पाहिजे शेवटी dy बाय dx. म्हणजे x हा y च्या स्वरूपात नसो किंवा y हा x च्या स्वरूपात जरी नसला तरी आपल्याला dy बाय dxच मिळवायचा. हा उद्देश आपला परफेक्ट आहे. झालं. त्यानंतर सेकंड, आणि मग आता असं कन्सिडर केल्यानंतर ट्रीट that y is a differentiable function with respect to x or x, that is we have to find only that dy by dx. झालं. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी काय करायचं ते शॉर्ट मध्ये सांगतोय आपण ते प्रोसिजर. त्यानंतर सेकंड स्टेपला काय करायचं बघा. नाउ डिफरन्शिएट दॅट गिवन इक्वेशन in terms of that x and y with respect to x. आणि मग आता दिलेलं समीकरण x आणि y च्या स्वरूपातलं x च्या विथ रिस्पेक्ट टू x च्या दृष्टिकोनातून डिफरन्शिएट करा. बघा त्यावेळेस. आणि मग ॲट दॅट टाइम नोट दॅट, तिथं एक गोष्ट आपल्याला मुद्दाम नोट करावी लागेल. बघा त्या लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये ती होती. बघा. आणि मग when we can collect the derivative of that log of y, we can consider आपल्या प्रथेप्रमाणे log फंक्शन आहे म्हणून 1 upon something आलं आणि बाय कंपोजिशन समथिंगचा डेरिव्हेटिव्ह y डॅश किंवा दुसऱ्याच भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो dy by dx. म्हणजे y ही टर्म मधली विथ रिस्पेक्ट टू x चा डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी आपण त्या पद्धतीने विचार केला. इथं पण तसाच विचार करायचा. मग काय करायचं, differentiate that equation in terms of that x and y with respect to x, noting that or note that. मग x मध्ये तर काहीच अडचण नाही आहे, नेहमीप्रमाणे तो with respect to डिफरन्शिएट करायचा. परंतु note that the terms of y are differentiated. म्हणजे DIFFERENTIATED म्हणजे y चे टर्म्स किंवा y चे पद डिफरन्शिएट करताना काय करायचं, the terms of y are differentiated first with respect to y. नेहमीप्रमाणेच आपण जसा log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y, मग आपल्याला पाहिजे with respect to x, म्हणून कंपोजिशन आपण कशाने गुणलं होतं, dy by dx. तसंच इथं the terms of y are differentiated first with respect to y and by composition to get that the derivative with respect to x multiply by dy by dx. त्यावेळेस मात्र तुम्हाला dy by dx नच मल्टिप्लाय करावं लागेल. आणि मग आता तिसऱ्या ठिकाणी काय करायचं ते बघा. In this way we can differentiate that equation with respect to x, noting that terms of y are differentiated first with respect to y and by composite meaning multiply it by dy by dx. आणि मग तिसऱ्या स्टेपला आता आपलं फक्त स्वरूप देणं आहे. आणि मग collect the terms which are related to that the dy by dx at one side. आणि मग आपण dy by dx चे जे पद असतील किंवा टर्म्स असतील ते एका साइडला कलेक्ट करा and then simplify to get that dy by dx. आणि मग दिलेलं समीकरण हे तुम्ही त्याला स्वरूप देऊ शकता आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे and collect that dy by dx. In this way we can collect the derivative of that of the implicit function. थोडक्यामध्ये ती फंक्शन ही फक्त y हा x च्या भाषेमध्ये नसतो किंवा x हा y च्या भाषेमध्ये नसतो, तर ते इक्वेशन इन x and y असतं. आणि मग ते डिफरन्शिएट करताना ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. नेहमीप्रमाणेच ते आहे, त्याच्यात एवढा असा बदल वगैरे अजिबात नाही. त्यानंतर तर अशा त्या दोन फंक्शन आपण डिस्कस केल्या. Now take that of the some examples on them. आणि मग आता जाऊ एक्सरसाइज नंबर 3. एक्सरसाइज नंबर 3. तर आता तिसऱ्या एक्सरसाइज कडे जाऊ. आणि मग तिथं आपणास
दोन्ही फंक्शनचा विचार करायचा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अँड दॅट ऑफ द आत्ताचं इम्प्लिसिट फंक्शन. तर नेहमीप्रमाणेच तर सी दॅट पटपट आता का आपण परफेक्ट झालेला आहात असं गृहीत धरायला काय हरकत नाही. तर फर्स्ट टाईप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, असंच बघा वाक्य आपलं ठरलेलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स और फाइंड dy बाय dx. कधी कधी तो पण शब्द नसतो आणि त्याच्यातलं पहिलंच उदाहरण बघा. तर फर्स्ट आहे, आता इथं आपण लॉगॅरिथमिक मध्ये आहोत, सगळं पूर्णपणे एक्सप्लिसिट आहे. तर पहिली फंक्शन घ्या y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 बघा ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू साइन क्यूब ऑफ 2x इंटू 2 रेस टू x रेस टू 3. तर अशी ती फंक्शन आहे. तर बघूया आता काय होतंय ते. तर काय कन्सिडर बघा आता लॉगॅरिथमिक, आता ही फंक्शन आपण काय म्हटलं होतं, दॅट इज अ कॉम्प्लिकेटेड फंक्शन. इथं पॉवर्स आहेत, अपूर्णांकात आहेत, गुणाकार 2-3 फंक्शन्स आहेत आणि मग तो अप्लाय करण्यासाठी आपल्याला ते अवघड होणार. पण तो लॉग मुळे ते सोपं होता. लक्षात आलं, म्हणून तर त्याचं नाव होतं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. मग प्रथम काय करायचं, अशा वेळेस अनेक फंक्शनचा तो गुणाकार असो, भागाकार असो, पॉवर असो, त्या ठिकाणी लॉग अप्लाय करा. यूज दॅट लॉज ऑफ लॉगरिथम केअरफुली, तेवढंच महत्वाचं आहे. नंतर एकदम साधं होणार, कसं ते बघू. आणि मग अप्लाय दॅट लॉग. तर लेफ्ट हँड साइडला लॉग ऑफ वाय, स्टेप बाय स्टेप जायचा. लॉग ऑफ ब्रॅकेट टाकू एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 इंटू साइन, पाठीमागचे सगळे उदाहरण आता उपयोगीला येतात. आता दॅट इज 2 टाइम्स 2 रेस टू एक्स रेस टू 3. मग आता इथं लॉग अप्लाय झालं. प्रथम गुणाकाराच्या भाषेनं त्यांचं ऍडिशन होणार. बघा बघा लगेच सुरू झालं. दॅट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस पुढच्या गुणाकारातली टर्म लॉग ऑफ साइन क्यूब ऑफ 2x प्लस त्याच्या पुढच्या गुणाकारातली टर्म लॉग ऑफ 2 रेस टू x रेस टू 3 झालं. त्यानंतर परत पॉवर्स आल्या, किती सोपं होते बघा. हे सगळं लॉग ऑफ y बरोबर आहे. आता y बरोबर नाही, y बरोबर हे दिलेलं आहे. बघा डेरिव्हेटिव्ह कसा मिळतोय ते झालं. मग आता त्या 3/2 ला परत लॉज ऑफ लॉगरिथम ने याचं मल्टिपल घेऊन ती पॉवर आहे इकडे गुणिले येणार, सिंपल होणार. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3, किती साधं झालं. प्लस परत आणखी तिथं साइन क्यूब आहे, याचा अर्थ रेस टू 3 असतं. हे आपल्याला चांगलं माहिती आहे, त्यामुळे काही अडचण नाही. त्यानंतर बघा मग साइनचा प्रश्न मिळतोय 3 टाइम्स दॅट लॉग ऑफ साइन ऑफ 2x, अँगल 2x आहे, प्लस परत त्या ठिकाणी लॉग ऑफ 2 रेस टू x रेस टू 3 आहे. याचा अर्थ x रेस टू 3 इकडे मल्टिपल आले आणि आलं तुमचं लॉग ऑफ 2. बघा किती साधी फंक्शन झाल्या. आणि आता इथं तुम्ही ऑब्झर्व करा, दॅट इज अवर लॉग ऑफ y. मगा जो गुणाकार होता तिथं शक्य नव्हता, म्हणजे टू गेट दॅट ऑफ द डिफरन्शिएशन दॅट इज द टेडियस वर्क टू गेट दॅट ऑफ द डेरिव्हेटिव्ह. आता मात्र सोपं झालं. आणि मग इथं एक वाक्य द्यायचं. आता तर काय म्हणायचं, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. हे महत्वाचं आहे हा, कारण आता आपण डेरिव्हेटिव्ह हा विथ रिस्पेक्ट टू x न घेत आहोत. बघू ना, तर आहेच आपल्याकडे. त्यानंतर तर सी दॅट बघा आता डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. आणि हे लॉग ऑफ y आहे इथं येतो. अँड देअरफॉर 1/y, लॉग नुसार 1/y आणि y नुसार dy बाय dx. कारण x नाही तिथं झालं. दॅट इज इक्वल टू 3/2 कॉन्स्टंट, म्हणजे कोएफिशियंट आहे तो इथं आला. परत बघा लॉग नुसार काम सोपं झालं. 1/x स्क्वेअर प्लस 3 कॉम्पोजिशन नुसार परत dd बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस 3. एखादी स्टेप जाऊ द्या, होत आपलं सगळं क्लिअर झालं पाहिजे. त्यानंतर परत 3 इज अ कोएफिशियंट, लॉग नुसार 1/sin ऑफ 2x आणि कॉम्पोजिशन नुसार dt बाय dx ऑफ sin ऑफ 2x. किती व्यवस्थित. प्लस परत लॉग ऑफ 2 तुमचे सहगुणक आहेत, कोएफिशियंट आहेत, dt बाय dx ऑफ ओनली सिंपल x रेस टू 3 झालं. आला डेरिव्हेटिव्ह. दॅट इज इक्वल टू 3/2 टाइम्स बघा 1/x स्क्वेअर. लिखाण थोडं जास्त असतं परंतु मिळतं.
आणि मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 आता पटपट मिळवायचे. दॅट इज द 2x 3 चा 0 प्लस दॅट 3 टाइम्स बघा 1 अपॉन साइन ऑफ 2x इनटू आणि आता साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेऊन टाका. साइन चा आला cos ऑफ 2x आणि परत त्या 2x चा आला त्या ठिकाणी 2. तर हे विसरायचं नाही, व्यवस्थित चालायचं. त्यानंतर प्लस हे log ऑफ 2 आहे त्याला ब्रॅकेट टाकू आणि x रेज टू 3 चा डेरिव्हेटिव्ह आला 3x स्क्वेअर. बरोबर. हे सगळं 1 अपॉन y इंटू dy बाय dx बरोबर चाललंय. आता लक्ष ठेवायचं दोन्ही साइड कडे लेफ्ट राईट. त्यानंतर बघा आता therefore आता दोन कामं करायची. हा y पण तिकडे घेऊन जायचा आणि इथं सररूप पण द्यायचा म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होत नाही. dy बाय dx इक्वल टू y इंटू ब्रॅकेट. मग आता बघूया. तर हे दोन कॅन्सल झाले म्हणजे पहिलं पद सरळ रूप देऊन आलं 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 3. बरोबर. त्यानंतर आता इथलं बघा cos 2x आहे sin 2x आहे 3 2 6 आहेत म्हणजे इथं आलं तुमचं 6. cos अपॉन sin आहे अँगल समान आहे याचा अर्थ cot ऑफ x. सगळं स्वरूप तुमच्याकडे आहे तेव्हा चुकू नका. त्यानंतर हा 3 इकडे आणू दॅट इज 3 टाइम्स log ऑफ 2 into that of the x square. तर असं ते dy by dx आला. अजून आन्सर नाही संपलेलं पण आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे पूर्णपणे y च्या स्वरूपात. एक मिनिट तो ब्रॅकेट पूर्ण करायचा राहिला म्हणजे y इनटू आहे ना झालं. आणि मग आता y ची किंमत जी काय होती सुरुवातीची ती देऊन टाका आणि मग dy by dx इक्वल टू इथं देतो म्हणजे आपल्याकडनं रिमूव्ह झाली आहे. त्याला परत एक ब्रॅकेट टाकू साधा x स्क्वेअर प्लस 3. बघा फंक्शन कशी होती कशी मिळाला डेरिव्हेटिव्ह sin क्यूब ऑफ 2x इनटू दॅट 2 रेज टू x रेज टू 3 हा कंस पूर्ण. मग त्याला परत हा ब्रॅकेट द्यायचा. तर कसा 3x आता काय अडचण आहे 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 3 सगळं स्वरूप दिलंय 6 टाइम्स दॅट cot ऑफ x प्लस 3 times log of 2 into that of the x square bracket complete. तर असा तो डेरिव्हेटिव्ह मिळवता येतो. कितीही मोठा गुणाकार असू द्या किंवा भागाकार असू द्या. झालं. त्यानंतर आता भागाकाराकडे जाऊ. तर हे उदाहरण सोपे होतात परंतु त्याच्यासाठी तुम्ही अगोदरचे सगळे कंपोजिट मधले साध्या डेरिव्हेटिव्हचे सूत्र ते टेबल all of that things note clearly. Do not waste your time. आता टाइम तुमच्याकडे आहे भरपूर. त्यानंतर x पुढचा सेकंड टाइम y इक्वल टू बघा आता भागाकार आहे भागाकारात गुणाकार x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 आणि x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. तर असं ते आहे. झालं. therefore बघा आता काय होते ते. मग अप्लाय द लॉग ऑन बोथ साइड्स. प्रथम लॉग अप्लाय करू. log of x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय x plus 2 ब्रॅकेट रेज टू 3 x plus 3 ब्रॅकेट रेज टू 4. आला. त्यानंतर मग आता यूज द लॉज ऑफ लॉगरिथम क्लिअरली. मग प्रथम कोणतं ऑपरेशन आहे दॅट इज द क्वेश्चन. मग त्याप्रमाणे चला. याचा अर्थ तिथं त्यांची वजाबाकी असणार. log of x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दॅट log of डबल ब्रॅकेट टाकू x plus 2 ब्रॅकेट रेज टू 3 x plus 3 ब्रॅकेट रेज टू 4 परत कंस पूर्ण. झालं. त्यानंतर लॉगचं जेवढे तुम्ही रूल्स व्यवस्थित वापरणार तेवढे ती एकदम साधे फंक्शन होणार. परत ही पॉवर आली ती इकडे येणार आपल्या लॉगच्याच नियमाप्रमाणे आणि मग साधं झालं बघा 2 टाइम्स log of x plus 1 मायनस आता इथं वजा साइन आहे एक स्टेप देऊच दॅट इज log of. मग इथं परत गुणाकार आला याचा अर्थ x plus 2 ब्रॅकेट रेज टू 3 गुणाकार आला बेरीज होणार प्लस log of x plus 3 ब्रॅकेट रेज टू 4. चला किती व्यवस्थित मिळतंय. therefore log of y equal to 2 times log of x plus 1. आता दोन कामं करायची. ह्या वजा साइनला पण इनसाइड घ्यायचं आणि पॉवर पण इकडे आणायची. लॉज ऑफ लॉग प्रमाण 3 इकडे आले वजा 3 झाले. किती साधं झालं. नोट दॅट हियर x plus 2 परत वजा साइन येणार
4 टाइम्स लॉग ऑफ x प्लस 3. आता याच्या पुढे काही स्वरूप येईल का? काहीच नाही, कारण एकदम साध्या भाषेमध्ये आलं. सगळीकडे लॉग 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 आला आणि इथे एक वाक्य द्यायचं, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू दॅट ऑफ द x. अशा रीतीने त्याला आता विथ रिस्पेक्ट टू x ना डिफरन्शिएट करू. आणि मग चला, अँड देअरफॉर लेफ्ट हँड साइडला विसरू नका 1 upon y into dy by dx that is equal to. तर ऑब्झर्व हियर किती अवघड परंतु सोपं होता. हे तर खरं टेक्निक आहे ऑफ दॅट द डिफरन्शिएशन लॉगॅरिथमिक इम्प्लिसिट काय असेल ते. आणि मग आता देऊ त्या ठिकाणी 1 upon y into dy by dx हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. आता डायरेक्ट घेतो, एक स्टेप मी दिली नाही dy by dx म्हणायच्या ऐवजी, तर डायरेक्ट चला. तर 2 टाइम्स बघा लॉग आहे 1 upon x plus 1, साधी फंक्शन आहे x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह a. कन्फ्युजन प्रमाण आला. त्यानंतर वजा 3 परत लॉग आहे, साधी फंक्शन आहे 1 upon x plus 2, परत डेरिव्हेटिव्ह a. त्यानंतर वजा 4 परत लॉग आहे 1 upon x plus 3, साधी फंक्शन आहे, दॅट इज द 1. लिहा तिथं, म्हणजे तुम्ही डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला असा त्याचा अर्थ. मग दोन कामं करा मागासारखेच, dy by dx equal to y into bracket right similar. आणि मग इथं बघा किती छान, that is 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 well minus 4 upon x plus 3. तर असा तो डेरिव्हेटिव्ह आला. आणि मग आता y ला रिप्लेस करायला चुकू नका, नाहीतर विनाकारण एवढं आपण मिळून त्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क दिला जात नाही. आन्सर पूर्ण पाहिजे. and therefore dy by dx equal to, आता y ची किंमत टाकू, ब्रॅकेट मध्येच टाकू, x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर, x plus 2 ब्रॅकेट रेस टू 3, x plus 3 ब्रॅकेट रेस टू 4, परत हा कंस पूर्ण. आणि मग आता मिळालेले डेरिव्हेटिव्ह घ्या, 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus. तर असा तो भागाकार होता, व्यवस्थितरित्या कलेक्ट झाला. त्यामुळे हे सोपं होता, म्हणून तर घाबरायचं नाही, उदाहरणं सोडवायचे, आत्मविश्वास तयार करायचा, बरोबर बेनिफिट होतो. त्यानंतर तर सी दॅट बघा, एक्स रेस थर्ड टाइप डायरेक्ट y नाव देऊ परत, y इक्वल टू x रेस टू 5 इंटू tan काही असू द्या, tan क्यूब ऑफ 4x, सगळे डेरिव्हेटिव्ह आपण याच्या अगोदर यांचे मिळवलेत, अपॉन sin स्क्वेअर ऑफ 3x. तर अशी ती फंक्शन y आहे. आता परत अप्लाय द लॉ सिमिलर, therefore log of y equal to log of, take the care, x raised to 5 into tan cube of 4x divided by sin square of 3x. आला. आणि मग आता लॉग अप्लाय करू बघा, दॅट इज इक्वल टू, प्रथम भागाकार आहे, मग छेदस्थानी गुणाकार होता, आता तो अंशस्थानी आला. त्यामुळे काय घडतं ते बघायचं. मग लॉग ऑफ अगोदर न्यूमरेटर x रेस टू 5 इंटू tan क्यूब ऑफ 4x, आणि भागाकार होता म्हणून इथं मायनस साइन, परत तेच साइन स्क्वेअर ऑफ 3x आलं. त्यानंतर परत गुणाकार आहे, परत लॉगच्या सेपरेशनची बेरीज होणार. आणि मग बघा स्टेप बाय स्टेप चालायचं, लॉग ऑफ x रेस टू 5 प्लस दॅट लॉग ऑफ tan क्यूब ऑफ 4x, आणि हे मायनस आहेतच, मायनस लॉग ऑफ साइन स्क्वेअर ऑफ 3x झालं. त्यानंतर हे सगळं लॉग y बरोबर चाललंय. हा therefore इकडे परत देतो लॉग ऑफ y इकडे परत पॉवर्स आहेत, इकडे घ्या आणि साधं नेचर 5 टाइम्स लॉग ऑफ x बघा, प्लस tan क्यूब आहे याचा अर्थ 3 इकडे येतील, हे रिमूव्ह करू. तर सीधे कसं डेरिव्हेटिव्ह मिळत चालले बघा. मग 3 इकडे येतील, दॅट इज 3 टाइम्स, एकदम साधं नेचर, tan log of tan of 4x, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतो लॉग नुसार, tan नुसार, 4x नुसार कंपोजिशन, मायनस दॅट 2 टाइम्स log of sin of 3x झालं. आणि मग इथं वाक्य द्यायचं, वाक्य दिल्यामुळे आपण ते dy by dx लिहित नव्हतो, त्यामुळे काही अडचण नाही. आणि मग म्हणायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स
कारण दोन्ही कडं डिफरन्शिएट करायचे आपल्याला, नाहीतर आपलं चुकणार मग. बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कारण डीवाय बाय डी एक्स नाही मिळवत आपण, इकडे लॉग ऑफ वाय आहे. झालं. आणि मग त्याच्या डीवाय बाय डी एक्स साठी तर हा सगळा खटाटो. आणि 1/y टाइम्स डीवाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू, हे वाक्य दिलंय म्हटलं तर चांगलंच, वाटल्यास म्हणाच, परत मनात नको काही. 5 टाइम्स लॉग ऑफ एक्स प्लस 3 टाइम्स लॉग ऑफ टॅन ऑफ 4x मायनस 2 टाइम्स लॉग ऑफ साइन ऑफ 3x. झालं. म्हणजे डी बाय डी एक्स म्हटल्यानंतर आणखी आपल्याला आत्मविश्वास मिळतो की नाही, आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळवायचा आहे, दुसरं काही नको आहे. झालं. आणि मग आता स्टार्ट दॅट. मग 5 सहगुणक लॉग ऑफ एक्स चा स्टँडर्ड फंक्शन 1/x. आता इथं कंपोजिशन बघा, 3 सहगुणक लॉग नुसार बघा 1/tan 4x. परत आता आपण हायर स्टेजला आहोत, प्रत्येक शब्दाचा विचार करायचा. tan नुसार sec² ऑफ 4x आणि 4x नुसार परत आले 4. लक्षात आलं, तीनही शब्दाचे डेरिव्हेटिव्ह आल्या. लॉग नुसार 1/tan ऑफ 4x, tan नुसार sec² ऑफ 4x आणि 4x नुसार दॅट इज 4. झालं. मायनस इथं देऊ मायनस 2 टाइम्स परत लॉग नुसार 1/sin ऑफ 3x, परत साइन नुसार cos ऑफ 3x, परत 3x नुसार दॅट इज 3. तर हा त्या कंपोजिशनचा स्टँडर्ड फॉर्म्युल्यांचा खरा उपयोग. हे सगळं काय होतं तुमचं 1/y इंटू dy बाय dx. आणि मग आता dy बाय dx ला जाऊ. therefore dy बाय dx इक्वल टू y ला इकडे घ्यायचं, त्याच वेळेस प्रत्येक पदाचं शक्य तेवढं स्वरूप देण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग पहिलं पद आलं तुमचं 5/x. हे 4 आणि हे 3 12 होतील, कॅन्सल नाही होणार. साइन आहे तुमचं प्लस, सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं, कारण लक्ष तर असलंच पाहिजे. दॅट इज 12 टाइम्स sec² ऑफ 4x डिवायडेड बाय tan ऑफ 4x. झालं. त्यानंतर हे 3 आणि 2 6 झाले, वजा 6 झाले खरं. cos 3x अपॉन sin 3x हे सगळं लक्षात ठेवायचं. दॅट इज बाय ट्रिगोनोमेट्री cot ऑफ 3x. cos अपॉन sin होता. आणि मग आता y ची किंमत परत त्याची त्याला देऊन टाका, नाहीतर डेरिव्हेटिव्ह हा विथ रिस्पेक्ट टू x नाही येणार. आणि मग शेवटी आन्सर बघा. therefore dy बाय dx इक्वल टू, किती फंक्शन अवघड होती, साधी झाली. tan क्यूब ऑफ 4x डिवायडेड बाय sin² ऑफ 3x. गुणाकार होता, भागाकार होता, पॉवर्स होते, लाईक ऑफ दॅट. आणि मग ब्रॅकेट टाकाच. आणि मग इथं शेवटी 5/x प्लस 12 टाइम्स sec² ऑफ 4x अपॉन tan 4x. बघा किती व्यवस्थित येत आहे. आणि 6 टाइम्स cot ऑफ 3x. तर असा तो डेरिव्हेटिव्ह मिळतो. त्यानंतर तर आणखी एक बघू. तर हे थोडंसं लिखाण जास्त आहे, त्यामुळं तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेटली अगोदरची उदाहरणं क्लिअर असतील ना तर काही अडचण येत नाही. हां टेक. तर आता आहे पॉवर टू पॉवर, नाही आणखी एक बघूच या ठिकाणी. दॅट ऑफ द 4th. झालं. बघा असं एक असतं कधी कधी, क्यूब रूट ऑफ 4x मायनस 1 डिवायडेड बाय 2x प्लस 3. हे सोपं असतं, पण आपण त्याचा कधी विचार करत नाही, म्हणून तर अडचणी येतात. त्यामुळे थिंक ऑलवेज पॉझिटिव्हली, गेट दॅट ऑफ द वे. झाला. तर बघा, तर असं आहे ते फंक्शन. मग प्रथम आपल्या प्रथेमध्ये येण्यासाठी, पॉवर्समध्ये येण्यासाठी त्या फंक्शनला व्यवस्थित देणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्याच्यावरती लॉग अप्लाय करू शकता. लक्षात येत आहे. आणि मग बघा अगोदर वायच आहे, हे क्यूब रूट आहे, याचा अर्थ प्रत्येकाची 1/3 पॉवर होणार. एक असेल तर 1/3, 2 आहेत तर ते 2/3 होणार आहे. म्हणजे पॉवर मध्ये कसं होणार ते असं देतील किंवा असं देऊ शकतील. ते 4x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/3 डिवायडेड बाय 2x प्लस 3 ब्रॅकेटची पॉवर 1, म्हणून इथं सुद्धा 1/3, परंतु इथं ब्रॅकेटची पॉवर 2 आहे म्हणून तर आलं 2/3 क्यूब रूट. आणि आता भागाकार आला, पॉवर्स आले, गुणाकार आले, लॉग अप्लाय करू. and therefore log of y equal to log of, note here
4x minus 1 bracket raised to 1 by 3 divided by 2x plus 3 bracket raised to 1 by 3 into 5 minus 2x bracket raised to 2 by 3. वेल, तर असं हे होता त्या ठिकाणी. आणि मग आता लॉग अप्लाय करू स्टेप बाय स्टेप. तर सी दॅट. मग आता प्रथम वजाबाकी हा log of y equal to log of 4x minus 1 bracket raised to 1 by 3 minus log of bracket टाका, confusion कमी होणार, 1 by 3 5 minus 2x bracket raised to 2 by 3 परत कंस पूर्ण झालं. therefore परत इकडे या log of y equal to, मग आता पॉवर आली त्याला इकडे घेऊ, त्याचं सरळ रूप पण आपलं पूर्ण होईल. log of 4x minus 1 झालं. आता वजाबाकी आहे, परत गुणाकार पण आहे, म्हणजे बेरजेत रूपांतर होणार ना वजा होणार. दोन काम एकत्रित करूया. मायनस लॉग ऑफ 2x plus 3 ब्रॅकेट रेस टू 1 by 3 आणि मायनस लॉग ऑफ 5x minus 2x ब्रॅकेट रेस टू 2 by 3. तर असं ते येते ना, किती सिंपल तयार होत चालते बघा. प्रत्येक गोष्ट आपल्याला लॉग मध्ये मदत करतो त्या ठिकाणी. त्यानंतर मग आता परत पॉवर्स राहिल्या, तर जोपर्यंत आहे लॉज ऑफ लॉग उपयोगात आणायचं तोपर्यंत तर गुणाकार, भागाकार आणि पॉवर्स तेवढ्यासाठीच फक्त लॉग अप्लाय करायचा, बेरजेला वजाबाकीला नाही. आणि मग आता बघा 1 by 3 टाइम्स लॉग ऑफ 4x minus 1, परत हे 1 by 3 इकडे आले, मायनस 1 सोपं झालं. log of 2x plus 3 परत 2 by 3 इकडे आले, मायनस 2 by 3 टाइम्स log of 5 minus 2x. वेल झालं. त्यानंतर आणि मग आता याच्या पुढे काहीही सिम्प्लिफिकेशन नको, पण वजाबाकीसाठी बेरजेसाठी आपण लॉगरिथमचा, लॉज ऑफ लॉगरिथमचा उपयोग करत नाही. झालं. आणि मग म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड्स म्हणाच ते. आणि मग आता काम संपेल. 1 upon y into dy by dx लॉग झालं होतं. त्यानंतर मग आता बघा सहगुणक 1 by 3 लॉग प्रमाण 1 upon 4x minus 1, तर डायरेक्ट चालायचं, साध्या फंक्शन्स आहेत. 4x minus 1 चा आला 4 झालं, मायनस 1 by 3 लॉग नुसार 1 upon 2x plus 3, 2x plus 3 चा परत आला 2. किती व्यवस्थित, नाही तर कसं अवघड वाटत होतं सुरुवातीला. 1 upon 5 minus 2x आणि इथं ब्रॅकेट टाका, नाही तर ते वजा होतील. प्रत्येकाला ब्रॅकेट टाकलाय आपण. 5 वजा 2x चा डेरिव्हेटिव्ह आला मायनस 2, पण 5 चा 0 मायनस 2x चा 2x. आणि दोन काम करा नेहमीप्रमाणे. dy by dx equal to y into ब्रॅकेट 4 3 कॅन्सल नाही होणार. 4 upon 3 into ब्रॅकेट 4x minus 1 बरोबर, मायनस हे दोन इथं येतील 2 upon 3 into ब्रॅकेट 2x plus 3 बरोबर. त्यानंतर वजा वजा अधिक झाले, हे वजा हे वजा, हे 2 2 4 झाले आणि छेदस्थानचे 3 आहेतच, 5 minus 2x. आणि मग शेवटी y ची किंमत एक्सप्रेस करा टू गेट दॅट ऑफ द फायनल आन्सर. झालं. त्यानंतर तर असे हे गुणाकार भागाकाराचे होते. आम्ही आणखी एक बघू, म्हणजे आज आपणाला पूर्णपणे त्या लॉज ऑफ लॉगरिथमचा खरा अर्थ लक्षात मिळेल. तर सी दॅट. बघा आता फंक्शन रेस्ट टू फंक्शन आहे. तर टेक दॅट ऑफ द सिंपल फंक्शन, say y equal to x raised to sin inverse of x. तर अशा उदाहरणावरती पण लक्ष ठेवायचं. सगळेच उदाहरणं चांगले आहेत, नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. पण आता सारखंच आपण स्पेशली अबाउट दॅट ऑफ द फंक्शन रेस्ट टू फंक्शन वी हॅव टू कंपल्सरी अप्लाय द लॉगरिथम. अगोदरच्या ह्याला तरी आपण वेगळ्या मार्गाने किंवा ऍडिशन रूल, प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल जास्तीत जास्त सोडू शकतो, पण तो पूर्णपणे ते मिळवता येत नाही. मग तो लॉग आपल्याला त्या ठिकाणी मदत करतं. इथं तर कंपल्सरीच आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळवण्यासाठी लॉगचाच उपयोग करावा लागेल. आणि मग लॉग ऑफ y इक्वल टू, बघा साधं कसं होतंय ते, म्हणून लॉज ऑफ लॉगरिथम परत एकदा तुम्हाला सांगतो. दॅट इज अबाउट दॅट द प्रॉडक्ट असे होते ते.
लॉग ऑफ ए इंटू बी गुणाकार असेल तर त्यांची बेरीज होत होती सेपरेशनला. हेच खरं फायद्याचं, कारण गुणाकारापेक्षा बेरीज करणं सोपं. त्यानंतर लॉग ऑफ ए अपॉन बी that is equal to log of a minus that of the log of b. भागाकार आला की वजाबाकी. आणि log of m raised to n that is equal to n times log of m. म्हणजे पॉवर असेल तर ती गुणाकाराच्या भाषेत येते, कारण 2 चा 16वा घात मिळवणं कठीण आहे, परंतु 16 टाइम्स log of 2 मिळवणं सोपं झालं कारण ते गुणाकारात येतं. लक्षात आलं? तर हे त्याचे फायदे आहेत. आणि मग आता त्याचा उपयोग खरा इथं होतो. अगोदरच ह्याच्यात सुद्धा त्यांनी खूप मदत आपणास केली, तेव्हा लॉगला विसरायचं नाही. दॅट आर द नॅचरल लॉगरिथम्स. आणि मग आता आपलं काम संपलं. आणि देअरफॉर लॉग ऑफ y इक्वल टू पॉवर आहे. मग त्या अंकात होत्या, आता त्या फंक्शन रेस टू फंक्शन मध्ये आलेत. एक मिनिट. साइन इनव्हर्स ऑफ x इनटू लॉग ऑफ x. तर कशी फंक्शन झाली? लॉग ऑफ y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ x इनटू लॉग ऑफ x. आणि मग आपलं ठरलेलं वाक्य आहे, पण इथं y नाही, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. आणि आता काम झालं. and therefore 1 upon y into dy by dx. आता मी कंपल्सरी म्हणतोच dd by dx of sin inverse of x into log of x. पण बेरीज वजाबाकी आपलं साधं डेरिव्हेटिव्ह होते. आता प्रॉडक्ट आलं, याचा अर्थ प्रॉडक्ट रूल उपयोगात आणावा लागेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तर मी dd by dx म्हटलं. हे 1 upon y into dy by dx बरोबर आहे. आणि आता परत स्टार्ट. पहिली फंक्शन आहे तशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घ्या. 1 upon x प्लस log of x आहे तसं. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह साइन इनव्हर्स आहे 1 upon 1 minus x square. नाही लक्षात आलं, परत dd by dx म्हणा. परंतु आता आपण हायर स्टेजला आहोत, तर पाठीमागचं नॉलेज आपल्याकडे पाहिजेच. therefore dy by dx इक्वल टू y ला इकडे घ्यायचं आणि या ब्रॅकेटला सहरूप द्यायचं. इथं काही विशेष नाही. साइन इनव्हर्स ऑफ x अपॉन x. तर इथं पण आहे तसंच. लॉग फक्त व्यवस्थितपणा असलाच पाहिजे, तर आपण काहीतरी मिळू शकतो आयुष्यात पण. आणि इथं पण. and therefore dy by dx इक्वल टू, तर हे विसरायचं नाही. आणि मग x रेस टू साइन इनव्हर्स ऑफ x इनटू ब्रॅकेट. लिखाण थोडं याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे पुढं, पण तेव्हा आताच कंटाळायचं नाही. that is the square root of 1 minus x square. तर अशा रीतीनं तुम्हाला ह्या लॉज ऑफ लॉगरिथमचा उपयोग झाला. तर असे अनेक उदाहरणं आपण तुम्ही पुस्तकात सोडवलेले आहेत, ते सोडवा. याच्यातले राहिलेले पण सोडवा. बाकीचं दुसरं टाईप उद्या बघू. ओके.